आज मी खूप खुश आहे का तर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. पण त्याच्या अगोदर ह्या हेअर फॉलमुळे मी खूपच जास्त परेशान झालेली आहे. प्रत्येक बाईचे केस डिलिव्हरी नंतर गळतात हे तर नॉर्मलच आहे. पण त्याचं प्रमाण खूपच जास्त वाढणं हे आपल्याला टकलं सुद्धा बनवू शकतं. याचं मला आज परिस्थिती आलेली आहे. म्हणजे एवढे जास्त माझे केस गळत आहेत अक्षरशः. माझे केस पूर्ण फरशीवरती आणि किचनमध्ये सगळीकडे माझे केसच दिसत आहेत. तुम्ही बघू शकताय की माझे आधी केस किती लांब होते पण ते मी कट करून असे शॉर्ट केलेत का तर मला वाटत होतं की माझे केस कट केल्याने ते गळायचे कमी होतील पण हे अजिबातच बरोबर नव्हतं. आता मला रिअलाइज झालंय की माझे केस कट करणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आता मला माझे केस पुन्हा लांब हवेत आणि त्याच्यासाठी केसांची काळजी घेणं एवढाच एक ऑप्शन आहे. असो, मला तुम्हाला जे दाखवायचं होतं ते हेच आहे. मामा गेले होते काशीला देवदर्शनासाठी आणि तिकडून येताना एवढं सगळं ते आमच्यासाठी घेऊन आलेले. तर हा झेंडूबाम नाहीये बरं का आमच्यासाठी, तर जे पिशवीत आहे ना ते आहे आमच्यासाठी. तर 8 दिवसाचा प्रवास होता त्याच्यामुळे ते खूप जास्त आजारी पडले. पूर्ण घसा जाम झालेला आहे बरं का त्यांचा. पहिलं तर तुम्हाला मी हा करंड दाखवते जो की इतका छान आहे ना की काय सांगू मी तुम्हाला. एक नंबर याची क्वालिटी आहे आणि खूपच जास्त जड आहे हा. आणि पितळाचं पंचपाळ तर आहे पण असा करंड नव्हता जो की आज आणलेला आहे मामांजीने. खूप जास्त छान आहे हा. आणि त्याच्यानंतर हे तांबे वगैरे आणि या पिशवीमध्ये सगळेचे सगळे आहेत ना असे खण आणलेले आहेत. तर 1-2 नाही तर त्यांनी 5 खण आणलेले आहेत. तर आता आमचं टेन्शन गेलं की दरवर्षी आता आम्हाला जे आपले मातीचे जे खण असतात तर ते घेण्याची गरज नाही आहे. हे कायमचंच होऊन जातं एकदा घेतलं की. मी तर सगळी पिशवी परत उचकत होते की याच्यात अजून काय आहे का खाली, पण काही नाही, सगळे खणच आहेत. त्यानंतर हा तांब्या बघा, मला तर सगळ्यात जास्त हा तांब्याच खूप जास्त आवडला. सासूबाईंसाठी साडी सुद्धा आणलेली, ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. आधीच्या काळी सगळे भांडे घरात पितळेचेच असायचे पण आजची परिस्थिती तशी नाहीये. आजचा व्लॉग आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.